मित्रांनो, सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी येत आहे. राज्याच्या राजकारणाला लागलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या अपघाताप्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येऊ लागली आहे. या अपडेटमुळे बडे बडे नेते यामध्ये अडकले आहेत, त्यांना देखील आता होणार अटक. राज्यातील बडे नेते अजित पवार यांच्या घातपाताविषयीची सगळ्यात मोठी बातमी. कुणाकुणाला होणार अटक, कोण कोण नेते सापडले, कुणाकुणाचा आहे हात या पाठीमागे, याचा घेतलेला सर्व आता आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांचा अपघात कसा आणि कुणी घडून आणला याचा घेतलेला सगळ्यात मोठा रिपोर्ट सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, ही बातमी आहे साधारणतः 27 जानेवारी 2026 या दिवशी. 2026 वर्ष उजाडले आणि दादा मात्र आपल्यातून नाहीसे झाले. अजितदादा पवार पहाटेच उठून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या गळातील ताईत म्हणून कामं करत असत. अधिकाऱ्यांवरती तेवढाच वचक असायचा. सर्वसामान्यांच्या कामावरती पकड ठेवून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून हा आलेला नवा चेहरा पुढील काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार होते. परंतु दादांवरती काळाचा घात आला आणि दादा आपल्यातून नाहीसे झाले. परंतु मित्रांनो, अजितदादा पवार यांना आपल्या मृत्यूची चुणूक पहिलीच आली होती असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. कारणही त्यांनी वेगवेगळी प्रकारची कारणं आपल्या समोर मांडलेली आहेत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं 2 विभागामध्ये विलगीकरण झाल्याच्या नंतर अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी कामा लागले होते आणि त्यांनी तशा प्रकारच्या भरपूर बैठका देखील घेतल्या होत्या. मात्र मित्रांनो, अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांना ते नको होते आणि तसंच घडलं. मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश बडे नेते हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले, मात्र अजित पवार तिथपर्यंत पोहोचले नसल्याने ही खंत आजही दादांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तशीच आहे. परंतु मित्रांनो, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र होऊ नये यासाठी अजित पवार यांच्या पक्षातील एक मोठा गट सक्रिय होता, ज्याला दोन्ही पक्ष एकत्र नको होते. कारण जर असं झालं तर पुन्हा एकदा शरद पवार यांच्या हाताखाली काम करावं लागेल आणि आपण शरद पवार यांच्याशी केलेली गद्दारी आपल्याला पुढे पुढे महागात पडेल. यासाठी एक गट अजित पवारांच्या विरोधात काम करत होता की अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी त्यांनी बरी मोठी फिल्डिंग लावली होती. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्यांशी देखील चर्चा केली होती. अशातच मित्रांनो, 27 जानेवारी उजाडला आणि त्याच्या अगोदरच अजित पवारांना अगोदरच समजलं होतं की आपल्याबरोबर घातपात होऊ शकतो. त्यामुळे अजित पवार प्लास्टिकच्या बाटलीला सोडून अशा काचेच्या बाटलीमधून दररोज पाणी पिऊ लागले. आणि मित्रांनो, तिथेच दादांचा पुढे पुढे घात झाला की अपघात झाला हे देखील महाराष्ट्राला अजूनपर्यंत कळालं नाही. मुंबईतून आपल्या बंगल्यातून अजित पवार निघतात आणि पुन्हा विमानामध्ये बसतात. तोपर्यंतचा अर्ध्या पाऊण तासाचा जो काळ होता, त्या काळामध्ये नेमकं काय घडलं, कोणाची फाईल होती ज्या फाईलने अजित पवारांना गाडीने थांबवून पुन्हा एरोप्लेनने येण्यास भाग पाडलं, हा सगळ्यात मोठा खुलासा सध्या समोर आलाय. विदर्भातील एका बड्या नेत्याची फाईल त्या ठिकाणी असल्या कारणाने अजित पवारांनी आपला गाडीचा प्रवास रद्द करून एरोप्लेनचा प्रवास केला आणि त्याच वेळी ऐन टायमावरती मित्रांनो, दादांच्या एरोप्लेनचा पायलट देखील बदलला गेला. पायलट बदलणं, दादांना गाडीने जाणं रोखणं, तशाच प्रकारे दादांच्या गाडीचे बंगल्यापासून ते एअरपोर्ट पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज बंद राहणं किंवा ते फुटेज न देणं, या सगळ्या घडामोडी एका मागून एक घडत आल्या. आणि मित्रांनो, सकाळी 8 वाजता बारामती या ठिकाणी आल्याच्या नंतर एरोप्लेनना ती धावपट्टी न दिसणं, इथपासून तो अपघात घडून येणं, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राला न कळण्याजोग्या होत्या. आणि मित्रांनो, यावरती आता रोहित पवारांनी रान उठवल्याच्या नंतर यामागे बडे बडे हस्ती, बडे बडे नेते अडकल्याची त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात सगळ्यांचाच मी
पाठपुरावा करून त्या सगळ्यांनाच घरी बसवणार आणि जर याच्या पाठीमागे कोण असेल तर त्यांना मी सोडणार नाही असं रोहित पवारांनी म्हटलेलं होतं. मग आता VSR कंपनीचे मालक आणि राज्यातील कोणकोणते बडे नेते यांचे लागीबंद आहेत, संबंध आहेत, त्यांनीच त्या दादांचा घात केला नाही का असं सध्या अंदाज रोहित पवार लावला आहे. ज्यामुळे अजित पवारांच्या पक्षातीलच काही नेत्यांवरती संशय असल्याचा देखील सध्या अंदाज येतोय. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. दादांचा अपघात की घातपात, नक्की प्रतिक्रिया द्या.